कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, अर्जुन असा तडकाफडकी आर्याला तिच्या घरी सोडायला का गेलाय? अर्ध्याचं चुकलेच आज। म्हणजे आर्याची एवढी तब्येत बरी नसताना इतक्या रात्री तिला घरी घेऊन जायला नाही पाहिजे होतं त्याला। आपल्याला तरी कसं कळणार आता? अर्जुन आल्यावर सांगेल काय झालंय ते। अर्जुन, आप्या तू होतीस की तिथं, तू तरी सांग काहीतरी। आर्या आजारी नव्हतीच कधी। काय काय? हो सर, आर्या आणि रुपाली ताईंनी हे आजारपण घडून आणलं होतं। अर्जुनने तिला इथे ठेवून घ्यावं म्हणून। अपर्णा का? तरी मला वाटलं यात नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे। रुपाली, हे खरंय? रुपाली, अजून किती शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहेस तुम्हाला? अगं, अमोलचा तरी विचार करायचा असे सगळं करताना। आम्ही जे केलं ते आपण आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, पण का केलं हे माहितीये तुम्हाला? बोला की, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीसाठी तुमच्याकडे कारण असतंच ना। दीपक, तू जरा शांतच राहा। भाऊजी आर्याशी नीट वागत नव्हते। साखरपुडा झालेला असताना सुद्धा ते आर्याला वेळ देत नव्हते। मग अजून काय करायचं होतं आम्ही? चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नकोस। इथं कोणी तुला समर्थन देणार नाहीये। नाही तर असून दे की, निदान कळल तरी सगळ्यांना या कुठल्या थराला जाऊ शकतात ते। दीपक, मी बोलतोय ना। मुळात ना हे सगळं बोलायची गरजच नाहीये, कारण मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय मला अपर्णा घरात नकोय। रुपाली, अगं स्वप्नील सर, या गोष्टीवर वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये। बापू, मग यांना सांगा दीदी आणि दाजींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न बंद करा। का? अपर्णाने घरात येऊन पुन्हा घराची वाट लावावी म्हणून? रुपाली ताई, तुम्ही प्या रुपाली, आहोत दिदे, तू तुझ्या चांगुलपणाच्या नादात आहे ना, कायम तुझी किंमत घालून घेतीस बघ। दिप्या, हे बघ, प्रत्येकाच्या वागण्याच्या मागे त्यांचं काहीतरी कारण असतं। ते असं वाद घालून नाही तर समजून घेऊन बदललं पाहिजे ना। नाही अप्पे, अगं तुझ्यावरचा राग आहे हे समजू शकतो। अगं माझ्या मी मनात होता तो, पण रुपालीनं आता तुझा द्वेष करते आणि हे काय बरोबर नाही। आणि आप्या, असा विचार आपल्याच घरातल्यांनी आपल्या पुरता करावा, याच्यासारखं वाईट काय ग? बापू, अहो कुटुंब चालक म्हणून आपणच कमी पडलं असंच वाटतंय बघा मला। बाबा, बापू, तुम्ही या सगळ्यासाठी स्वतःला जबाबदार धरू नका। हे बघा, वेळेनुसार गोष्टी बदलतील की, आणि माझा अजूनही रुपाली ताईंमधल्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।